नमस्कार. मी आज इथे शाकाहारी जेवण बनवत आहे. त्यासाठी मी इथे कच्ची केळी घेतलेली आहेत. त्याचे देठ कापून घेते आणि भांड्यामध्ये काढून थोडंसं पाणी घालते आणि कुकरमध्ये शिजवून घेते. केळी शिजलेली आहेत, मी काढून घेते. थोडीशी थंड झाल्यावर त्याचे वरचं साल काढून घेते. साल काढून घेतलेले आता केळी मी मॅशरने मॅश करून घेते. केळी मॅश करून झालेली आहेत. इथे मी एका भांड्यात तेल घेतलेले आहे. त्यात फोडणीला जिरं, बारीक चिरलेलं आलं लसूण, कांदा आणि हिंग घालून फोडणी केलेली आहे. कांदा थोडासा नरम झाल्यावर मॅश केलेल्या केळ्यामध्ये घालते. बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ आणि भाजून ठेवलेलं बेसन घालते आणि सगळं मिक्स करून घेते. पाणी न घालता पीठ मळून घेतलेलं आहे. आता त्याचे छोटे गोळे करून घेते. अशा प्रकारे लिंबाच्या आकाराचे मी गोळे करून घेतलेले आहेत. आता मी तेलात फ्राय करून घेते. क्रिस्पी होईपर्यंत कोफ्ते फ्राय करून घेतलेले. आता काढून घेते. इथे कढईत तेल घेतलेले, त्यात अख्खा गरम मसाला घालते, उभा चिरलेला कांदा घालते आणि कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेते. थोडंसं आलं लसूण पण घालते. टोमॅटो आणि हिरवी मिरची घालून सगळं एकत्र भाजून घेते. टोमॅटो नरम झालेले आहे. आता टोमॅटो थंड झाल्यावर मिक्सरला बारीक पेस्ट करून घेते. कढईत तेल घेतलेले, त्यात फोडणीला जिरं, दालचिनी आणि अख्खा गरम मसाला, तमालपत्र घालून फोडणी केलेली आहे. त्यात कांदा टोमॅटोची पेस्ट घालते आणि तेलावर छान भाजून घेते. धणे जिरे पावडर घालते, लाल मिरची पावडर, हळद, थोडंसं पाणी घालते मसाला जळू नये म्हणून आणि तेलावर परतून घेते. थोडंसं पाणी घालते. अजून मसाला भाजून झालेला आहे, त्यात पाणी घालते, चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. मसाल्याला उकळी आलेली आहे. किचन किंग मसाला, कसुरी मेथी घालते आणि भाजून ठेवलेले कोफ्ते घालते आणि मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. 5-10 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. कोफ्ते शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. कच्च्या केळ्याची कोफ्त्याची कढी तयार आहे. इथे एका वाटीत मी दही घेतलेलं आहे. त्यात 1 चमचा बेसन घालते आणि छान फेटून घेते. दही आणि बेसन मिक्स करून झालेलं आहे. थोडंसं पाणी घालते आणि थोडं पातळ करून घेते. ते भांड्यात तेल घेतलेलं आहे, त्यात राई जिरं घालते फोडणीला. 1 सुकी मिरची तोडून, कढीपत्ता, हिरवी मिरची घालते आणि परतून घेते. बारीक चिरलेलं आलं लसूण आणि हिंग घालते. थोडीशी हळद घालते आणि मिक्स करून घेते. फेटून ठेवलेलं दही घालते आणि पाणी घालते थोडंसं. सगळं एकत्र करून घेते आणि उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी साखर घालते. मिक्स करून घेते आणि दह्याच्या कढीला उकळी काढून घेते. थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. कढीला उकळी आलेली आहे. कोथिंबीर घालते. दह्याची कढी तयार आहे. इथे कच्ची केळी घेतलेली आहेत मी. त्याच्या वरचे साल काढून घेते आणि दोन्ही टोकाकडचा भाग कापून टाकते आणि त्याचे पातळ कापं काढून घेते. अशा प्रकारे इथे पाण्यात मीठ घातलेलं आहे. त्यात केळ्यांची कापं मिठाच्या पाण्यात घालून ठेवते. इथे बेसन घेतलेलं आहे. त्यात 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडंसं ओवा, हिंग, लाल मिरची पावडर, हळद आणि मीठ घालते आणि पेस्ट करून घेते.
चण्याच्या पिठाची पेस्ट करून झालेली आहे. त्यात केळ्याची कापं बुडवून तेलामध्ये फ्राय करून घेते. अशा प्रकारे केळ्याच्या कापांची भजी मी फ्राय करायला ठेवते. तेलामध्ये दोन्ही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घेते. भजी लालसर झालेली आहे. आता मी काढून घेते. केळ्यांची भजी तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.